मॉर्निंग. डबे वगैरे सगळे गेलेले आहेत, मुलं शाळेत गेलेले आहेत आणि आता ब्रेकफास्टची तयारी करते. तर बघूयात. सगळे कपडे धुवून घेतलेत आता बाळाचे, जे प्रवासामध्ये वापरले. आणि औरंगाबाद आपले आता ध्रुवला पण झोपवलं आहे आणि मुलांना घ्यायला खाली आले आहे, कारण की मुलांचा यायचा टाईम झाला आहे. 3:15 झाले. दोन्ही टर्न कसं काय एकत्र येणार? तो पहिला गेला, मग तुझा रिमोटचा टर्न. तुला रिमोट नकोय? रिमोट नकोय तुला? रिमोट नकोय का तुला? ठीक आहे, चल. आवाज बंद कर. असे सगळे रडणं थांबवून, भांडणं संपवून जेवण झालेलं आहे आणि स्टडी करायला तो रुद्र बसलेला आहे. आणि आता दुपारची झोपायचं नसतं त्यांना, मग बसलेले आहेत. दुपारपासून जे खेळत आहेत ते आता 6:30 वाजलेत, तरी त्यांचं खेळणं चालूच आहे. आणि मी आतमध्ये असते तर बाहेर असं काहीतरी कोपऱ्या कापऱ्यात करत राहतात. मी जेव्हा आवाज येतो तेव्हा पळतच येतात. रुद्र, इसको कहते दहशत. त्यांचा दिवाबत्ती करून मी आतमध्ये चालली आहे, कारण 6:30 वाजून गेले. देवाचा टाईम झालेला आहे. आत्तू यायचा टाईम झालेला आहे आणि आत्तू येण्यातच असेल. त्याला पण घेऊन यायला नाही आलेलं. अरे पण तेव्हा माझं होतं. काय झालं? काय नाही. घरात यायचं. एनी गेसेस काय आज? तेच लागतं मला, पुरत नाही करून. त्यामुळे तू करू शकता काय? ॲपल म्हणजे झालंय माझा विषय संपला. ॲपल हे किती ॲपल खाऊन खाऊन कंटाळा आला मला. त्याने पण फक्त ॲपलच खाल्लं एवढं वर्ष. बरोबर आहे. पहिली चवळीची म्हणते मावशी, बारीक चवळी असेल. बारीक करून का एका दिवशी ते झाड ते ठेवले आणून ते करणार का? ती पण चवळीच आहे. घेवडा कोकणातून आणले ती वालीची बिल्ड. तळ करायची अशी लवकर बंद करायची कच्ची असताना. काय होतं, पाणी पिते हिला घट्ट घट्ट दूध बी वाटलं की तिला पाहिजे बस. हां तिला बरेच आहे कोमल, तिचा आवडतं. पोरांना पण आवडतं. पोरांना दिदीला ते दे, आपल्या पप्पा बस का. नाही ना, मी पण डाळ खाईल. स्वयंपाकात टाकलं आता स्वयंपाकाला तेच सांगत मी तिला. बाबांना मिक्स केलं होतं. बाबावाली मला नको घसा दुखते, मी विसरली त्यांचा घसा दुखतो. साखर आहे त्याची. तर इडली झाली आहे. तर आता चालू आहे चटणी. चटणी. ही काय चटणी होते? ही चटणी झाली. ही चटणी चालू आहे आता. आणि ही दुसरी
कोणची बोलू? सांबारची चटणी. आणि हे खेळताय आई आणि बाबा. तर प्रियहान पण खेळ खेळतोय व्हेजिटेबल. इडली झाली आहे, सांबार झालं आहे, चटणी झाली आहे. रुद्राने दाखवलं. आता पोळ्या तळून घेते कारण पोळ्या उरल्या होत्या काल, तर मग आज तळून त्याला खाऊन टाकता येईल म्हणून. आणि हे पण आलेले. नमस्कार, रुद्राची मम्मी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. कोमल खूप मेहनत करते, तिला सपोर्ट करा. हे कुठे ठेवलं सगळे? म्हणजे कपडे मी दुपारी धुतले होते, ते काही सुकले नाहीत म्हणून परत आतमध्ये आणून फॅन खाली ठेवलेत स्टँडवरचे. आणि दिवस असा संपलेला आहे आणि हा ब्लॉग कंटिन्यू. डबे झालेले आहे, दीदींचा डबा भरलेला आहे, बाबांचा बाकी आहे कारण की डाळ शिजते अजून. बारीक डाळ असल्यामुळे ती लवकर शिजत नाही आहे, कुकरमध्ये टाकायला पाहिजे होती, चुकलंच माझं. ही चवळीची डाळ आहे आणि ही हरभऱ्याची भाजी आहे, जे हिरवे हरभरे सोलून ते निघतात ते हरभऱ्यांची ग्रीन याच्यात भाजी केलेली आहे. हे अंडं केलं आहे चिली ऑइलमध्ये आणि ब्रेड आणि ऑमलेट. आणि हा असा डबे भरून झाले दीदींचा बाबांचा दोघांचा. आणि आम्ही शंख आणलेत कृष्णेश्वरवरनं, तर ते चालू आहे त्याचं वाज. पकडायचं, बोटा हातमध्ये नाही घालायचे प्रेम. आणि असं चला भांडे लावून घेऊयात. अजून जेवण झालेलं नाही आहे. रुद्रू झोपला आहे. आणि आज काय माहिती रुद्राची खूप आठवण येते कारण की इतका गुड बॉय झाला आहे ना तो. म्हणजे जेव्हा एकटा होता ना तो खूप नाटकी होता. म्हणजे असं नाही तसं नाही. जेव्हापासून ध्रुव झाला आहे तेव्हापासून खूप अतिशय मॅच्युरिटी त्याला एकदम अचानक कशी काय आली आहे असा विचार करून थोडंसं मला इमोशनल व्हायला होतं. पण मग असतं असं की लहान भाऊ बहीण आल्यानंतर मोठे ऑटोमॅटिकली ते मॅच्युरिटीकडे जातात. पण तो खूप लहान आहे अजून, त्याच्या मनाने तो जास्त म्हणजे समजून घ्यायला लागला आहे आणि अजिबात हट्ट करत नाही कसला काय नाही. असं वाटतं की म्हणजे मिस करते मी जुन्या रुद्रला पण केव्हा केव्हा. आणि असा जो आत्ता झाला आहे तो मला हेल्पफुलच आहे खूपच, कारण की त्याचं मला काहीच करावं लागत नाही आता. फक्त जेवायला खूप त्रास देतो, बाकी तर तो एकदम आता ओके. चला 3:30ला येईलच तोपर्यंत माझं आवरून घेते. ध्रुव झोपला आहे तोपर्यंत बाकी सगळे कामं आवरून घेते, कट्टा आवरून घेते, भांडे घासून घेतले. आणि कारण की आता त्याला आता त्याला मालिश करायची आणि आंघोळ घालायची बाकी आहे, तर ते आता मी वरती जाऊन करणार. तर मग पहिले खालचं सगळं आवरून घेते आणि मग किचन आवरून झालं की मग त्याला घेऊन वरती जाते. तोपर्यंत तो थोडासा शांत आहे आणि माझंही आवरलं जातं मग तोपर्यंत. सालाबादाप्रमाणे आमच्याकडे आता उसाचा रसवाले सुरू झालेले आहेत आणि दररोज ते आमच्या घरासमोर येऊन वाजवतात. तर त्यांना माहिती आहे आमच्याकडे परमनंट गिऱ्हाईक आहे, कारण रुद्राला खूप आवडतो उसाचा रस. आताही तो येऊन गेला. अशी उसाचा रस आम्ही घेतला आहे. फ्रेश दारावरचा उसाचा रस.
काल तो इकडे आलाच नसेल मग. मागे अडकशील मागे. कोणी कोणी बोलत असेल हॉलमध्ये एवढा पसारा का, तर हॉलमध्ये एवढा पसारा याच्यासाठी की मुलं सतत खेळत राहतात आणि पाट्या आणि पुस्तकं त्यांचे ड्रॉइंग्स आणि खराब करतात म्हणून अशा बेडशीट्स टाकलेत सोफ्यावरती. आणि ज्यांच्याकडे मुलं असेल त्यांना तर माहिती आहे काय पसारा असतो. त्याचं लास्ट तर आज आहे चिकन, सुकं चिकन आणि चिकन पुलाव आणि माझ्यासाठी पनीर पुलाव. त्याची तयारी चालू आहे. गेली आता प्रेमांचा आवाज काय बंद करू व्हिडिओ. हे सगळं ब्लिंकिट केलं आहे मी. कॅप्सिकम, सलाडचं सामान, टोमॅटो संपले होते, नाही तर टोमॅटो आम्ही मार्केटमधून जाणते, पण तरी आज संपले होते म्हणून ब्लिंकिट केले. फेविकॉलची डीलरशिप असल्यामुळे फेविकॉलचे असे गिफ्ट येत राहतात. सगळ्यांचेच येतात, पण फेविकॉलचे कायम सणावारालाही येतात. त्यांचं हे गिफ्ट आलं आहे होळीसाठी, ते ओपन करते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत उद्याच्या ब्लॉगपर्यंत टाटा बाय बाय, सी यू. रंगोली आहे. जाऊ दे, नको काढू. रंगोली आहे. सगळ्या प्रकारची सोप. थँक्यू.